माझ्या मते तर ट्युशन क्लासची गरज नाही आहे। समजा तो विद्यार्थी रेग्युलर शाळेत येत असेल आणि रेग्युलर अटेंड करत असेल आणि प्रामाणिकपणे घरी जाऊन जेवढा झालेला पोर्शन घरी करत असेल तर त्याला ट्युशनची अजिबात गरज नाही। आपल्याकडे ते जवळपास 5 ते 7 तास तो विद्यार्थी असतो, तर शिक्षकाने सुद्धा तो मुलगा माझा आहे, माझा मुलगा आहे अशी समजा धारणा ठेवली तर मात्र निश्चितच तो त्याच्यासाठी केवळ विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे न बघता तो माझा मुलगा आहे, मला त्याला घडवायचा आहे। मित्रांनो, ET न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपण आता पूर्व नागपुरातील संत जगनाडे हायस्कूलमध्ये आलेलो आहोत। या शाळेतील 10वीचा निकाल हा 100% लागलेला आहे आणि ज्युनियर कॉलेजचा निकाल हा 95%च्या वर लागलेला आहे। यातील विशेषता अशी आहे की या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे गरीब आहेत आणि ते आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात आणि ते सर्व करून इथं शाळेत शिकायला येतात आणि अशा परिस्थितीतही या शाळेने यश संपादन केलेले आहे। या संदर्भात आपण मुख्याध्यापिका वंदनाजी काळे यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या शाळेने यश संपादन कशा प्रकारे केले आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमच्या शाळेमध्ये बरेचसे गरीब विद्यार्थी आहेत आणि ते आपला उदरनिर्वाह करता उद्योग व्यवसायही करतात आणि ते करून इथं शाळा शिकतात, तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन कसं केलं? मी वंदना काळे, संत जगनाडे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मुख्याध्यापिका। 2010 पासून मी मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहे आणि माझ्या शाळेत येणारे विद्यार्थी जे आहेत हे मध्यमवर्गीय आहेत, स्लम एरियातले आहे। जास्तीत जास्त विद्यार्थी चिखली, पावनगाव म्हणजे जवळपासचा जो एरिया आहे स्लम एरिया आहे, या स्लम एरियातले येणारे विद्यार्थी आहेत। आणि या विद्यार्थ्यांचं कसं असतं की काम करून मला शिक्षण घेता आलं पाहिजे ही एक सोय समजा तुमच्या कॉलेजला मिळत असेल तर आम्ही ॲडमिशन घेऊ या बेसवर ते येतात आणि म्हणून आपल्यालाही कुठेतरी त्यांना ॲडजस्ट करावं लागतं। ठीक आहे बेटा, तुला जॉब करायचा तर तू जॉब पण करू शकतो, पण तू शिक्षण सोडू नको, शिक्षणापासून वंचित राहू नको। शिक्षण ही काळाची गरज आहे आणि हे तुला घेणं आहेच असं म्हणून आपण त्यांना कधी त्यांच्या जॉबच्या दृष्टीने त्यांना वेळाही ॲडजस्ट करतो, पण मात्र त्यांना अभ्यास हा करायचाच आहे हे मात्र त्यांच्या डोक्यात आपण ठसवून दिलेलं असते आणि म्हणून तो दोन्ही कामं करतो, अर्न आणि रन। काही मुलं जसे कॅटरर्सच्या कामाला जातात, एखाद्या दिवशी आपल्याला त्यांना एक्सक्यूजही द्यावा लागतो की ठीक आहे तू आज जरी आला नाही तरी तुला उद्या शाळेत मात्र गरजेचं आहे येणं आहे आणि त्यानुसार आपण त्यांना सोयी देतो, सवलती देतो आणि त्यांच्याकडून अभ्यासही करवून घेतो। मॅडम, तुम्ही इथं अध्यापनाचे कार्य करत आहात, तर या अध्यापनाच्या कार्यामध्ये तुमची जी संस्था आहे तर त्या संस्थेचं सहकार्य तुम्हाला मिळत आहे का? 100% आम्हाला आमच्या संस्थेचं सपोर्ट आहे। आमच्या संस्थेचं नाव आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आदरणीय नामदार माननीय डॉक्टर सतीशबाबू चतुर्वेदी आणि आमच्या सचिवा मॅडम आहेत सेक्रेटरी ज्या आहेत आभाताई चतुर्वेदी आणि ह्या आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात आणि जवळपास आमच्या संस्थेअंतर्गत KG to PG अशा सगळ्याच संस्थेमध्ये सगळ्याच कार्यरत आहेत शिक्षण संस्था, म्हणजे नर्सरीपासनं तर मात्र सगळ्या डिग्री कॉलेजेसपर्यंत, इंजिनिअरिंग कॉलेजेसपर्यंत आमच्या संस्थेअंतर्गत चालवल्या जातात। आम्ही जेव्हा केव्हा मॅडमजवळ असं बोलतो की आम्हाला या गोष्टीची गरज आहे तर आम्हाला कधीच मॅडमकडून किंवा बाबूजींकडून आम्हाला या गोष्टीचा विरोध होत नाही। ते त्यांचा एकच उद्देश असतो की आपल्या शाळेत येणारे जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे CBSEच्या शाळांमध्ये ज्या फॅसिलिटीज दिल्या जातात त्या फॅसिलिटीज आपल्यासुद्धा विद्यार्थ्यांना मिळाव्यात अशीच त्यांची तळमळ असते। म्हणजे इवन शालेय पोषणपासून तर पिण्याच्या पाण्यापासून तर टॉयलेटपासून सुद्धा ते तेवढंच स्वच्छ तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता का इथपासून त्यांच्या बारीक सारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष असते आणि ते वेळोवेळी आम्हाला या सगळ्या गोष्टी विचारत असतात की तुम्ही त्यांना त्या सगळ्या फॅसिलिटीज देतात का। तर इतकं चांगलं कोऑपरेशन आहे, त्यांचं कोऑपरेशनाशिवाय हे सगळं शक्यच नसतं। वेळोवेळी आम्हाला मॅडम CCTV कॅमेरे असो, ई-लर्निंगचे डिजिटल बोर्ड असो, तुम्हाला काय हवं असेल ते देतो, पण तुम्ही पोरांना मात्र चांगल्या पद्धतीने तयार करावं। एक चांगला सुजाण नागरिक म्हणून, सुसंस्कृत म्हणून, केवळ ज्ञानच म्हणून नाही तर ज्ञानाच्या पलीकडेही जाऊन त्यांना एक चांगला संस्कारी नागरिक तुम्ही घडवा अशीच त्यांची अपेक्षा असते आणि आपल्या संस्थेचं नाव मोठं करा एवढीच त्यांची अपेक्षा असते आणि वेळोवेळी मात्र त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभत असते। ते आमच्या प्रेरणास्थानी आहेतच। मॅडम, तुम्ही मुलांना शिकवता, त्यांना एक्स्ट्रा क्लास घेता तुम्ही,
पण याच्या व्यतिरिक्त आणखी काही त्याच्यामध्ये काही अद्ययानिकीकरण काही केवळ केलेलं आहे? त्यांना लेक्चर मेथडने शिकवून समजत नसेल तर अशा वेळेला मात्र आपण ई लर्निंगचे क्लासेस वर्षभर आपले ई लर्निंगचे क्लासेस चालतात. आपल्याकडे डिजिटल बोर्ड आहे आणि प्रोजेक्टर आहे. त्या माध्यमातून आपण प्रत्येक शिक्षकांना सांगितलं की प्रत्येकाने आपल्या आपल्या व्हिडिओज पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करावे आणि त्यानुसार त्या पोरांना ॲक्टिव्हिटी बेस, कारण कसं असते की लेक्चर मेथडने शिकवलं तर इतक्या पटकन समजत नाही, पण आपण ॲक्टिव्हिटी बेसने घेतलं आणि प्रत्यक्षात त्यांना आपल्याला दिसत असेल, ती प्रोसेस त्यांना दिसत असेल तर मात्र त्यांना ते समजायला जास्त सोपं जाते. म्हणून आपण ई लर्निंगच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून आपण ई लर्निंग इथे सुरू केलेलं आहे आणि ई लर्निंगच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो. मॅडम, तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांना तुम्ही लेक्चरर्स आणि एक्स्ट्रा पिरियड आणि त्यांच्याकडून अभ्यास करवून घेता, उजळणी करून घेता, परंतु याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकरता काही विशेष उपक्रम तुम्ही त्यांच्यासाठी विशेष उपक्रमही राबवतो. वर्षभर आमचे उपक्रम चालत असतात. आपलं वृक्षदिंडी आहे, त्याच्यानंतर आज काळाची पर्यावरणाची आहे गरज आहे तर वृक्षदिंडी काढतो, वृक्षांच्या बाबतीत सांगतो, पर्यावरणाचं संतुलन कसं बिघडलं त्या बाबतीत आपण इथे उपक्रम घेतो. त्याच्यानंतर मतदानाविषयीचा आपण एक उपक्रम इथे शाळेत घेतलेला आहे. दरवर्षी आपल्या शाळेमध्ये स्पोर्ट्स आणि वार्षिक स्नेहसंमेलन होत असते, सांस्कृतिक कार्यक्रम आपण त्यांचे घेत असतो. केवळ अभ्यासातच नव्हे तर ओव्हरऑल पूर्ण त्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न तो व्हावा यासाठी मात्र आम्ही वर्षभर काही ना काही उपक्रम आमचे सुरूच असतात आणि ते आम्ही शाळेमध्ये राबवत असतो. मॅडम, मला असं ऐकायला मिळालं की तुमची शाळा ही पूर्वी नंदनवनला होती आणि तिथून तुम्ही इथं तुम्ही त्या शाळेला स्थलांतरित केलेलं आहे आणि हे शाळा स्थलांतर करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तर तो सामना तुम्ही कसं आहे की शाळा आमची 2000पासून तिथे होती, त्याच्यानंतर 13-14पर्यंत आमची शाळा तिथे होती आणि आम्हाला मग नंतर असं कळलं की आम्हाला आता आमची शाळा ही स्थलांतर होणार आहे, चिखली लेआउट या परिसरामध्ये स्थलांतरित होणार आहे. 16-17ला आम्ही इथे शिफ्ट झालो. तर सगळ्यात मोठं आव्हान होतं की आम्ही जे 100% पहिले सुरुवातीला आमची शाळा शून्यावरच असल्यासारखी होती. आम्ही खूप अथक प्रयत्नाने तिथे 100%वर शाळा आणली. तिथेसुद्धा कॉम्पिटिशन खूप होती. केशवनगरसारख्या शाळा होत्या, बाबानानकसारख्या शाळा, मोठ्या मोठ्या शाळा होत्या, पण तरीसुद्धा आम्ही तिथेसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना 100%वर नेलं होतं. आता 100%वर नेल्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की आमची शाळा इकडे स्थलांतरित होणार आहे तर तेव्हा मात्र आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला की आम्हाला हे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी गेले तर आमचं तिथे कसं होणार. म्हणजे 16-17ला जेव्हा आम्ही इथे स्थलांतरित झालं तेव्हा आम्ही एक पॅरेंट्स मीटिंग घेतली आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की आपली शाळा इथून तिथे स्थलांतरित होत आहे. तर ते अक्षरशः चिडले. त्यांचा इतका विश्वास होता आमच्यावर की ते अक्षरशः चिडले आणि नाही, आम्ही ही शाळा अजिबात इथून जाऊ देणार नाही, आम्हाला आमच्या पोरांना इथेच पाहिजे आहे, आमचे पोरं कुठे जातील. आणि गरीब होते तिथेही, पूर्ण आपले नंदनवन झोपडपट्टी परिसरातले सगळे विद्यार्थी माझ्या शाळेत होते आणि त्या पालकांचा विश्वास माझ्यावर होता. तर मी त्यांना सांगितलं की कृपया माझी शाळा तिथे जाऊन राहिली आहे, तुम्ही तिथे पाठवू शकत असाल तर पाठवा, अदरवाईज तुम्ही ही TC घेऊन जा. पण ही TC मग आपण त्यांना म्हटलं, पण समजा मी जसं म्हटलं तसंच त्यांनी केलं असतं तर कदाचित माझी शाळा पूर्ण शून्यावर आली असती आणि मला नव्याने इथे ॲडमिशन करावं लागलं असतं. तर हा खूप मोठा टास्क होता, मराठी मीडियमच्या शाळांसाठी खूप मोठा टास्क आहे हा. पण अशाही परिस्थितीमध्ये पालकांनी मला सपोर्ट केला आणि त्यांनी इथवर पाठवलं. एकही TC माझी गेलेली नाही. त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने, मराठी मीडियमसारख्या शाळा स्वखर्चाने माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी इथे आपली स्वतःच्या ॲटोनी म्हणा, व्हॅननी म्हणा, बसने म्हणा त्यांनी इथे पाठवलं आणि त्याच्यामुळेच मी इथे टिकून राहिली. तर त्यांचा सगळ्यात मोठा विश्वास हा होता की नाही, मॅडम आमचं करतील, आमच्या पोरांचं चांगलंच करतील, चांगलंच एज्युकेशन इथे मिळते, हा त्यांचा खूप मोठा विश्वास होता. आणि त्याच्यामुळे मला पालकांनी खूप सपोर्ट केला आणि म्हणूनच माझी शाळा आज 100%वर आहे. मला ॲडमिशनसाठी कुठेही जावं लागत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आज मराठी मीडियमच्या शाळांची अशी अवस्था आहे की फिरावं लागतं त्यांना, सेक्शन पडून राहिले, सरप्लस होऊन राहिले शिक्षक, पण आमच्या संस्थेचं म्हणा किंवा आमच्या शाळेचं असा कुठलाही रेकॉर्ड नाही. दिवसेंदिवस आमचे विद्यार्थी वाढतच गेले आहेत आणि आम्ही त्यांना चांगलंच घडवत गेलो आणि या सगळ्या गोष्टींना आम्हाला सपोर्ट मात्र संस्थेने केला, यात काही वाद नाही. मॅडम, तुम्ही शिक्षक पदापासून तर ते प्राचार्य पदापर्यंत हा तुमचा जो प्रवास आहे हा कसा काय राहिला? बघा, मी 2000ला इथे आली. 1 जुलै 2000चं माझं जॉईनिंग आहे. तर तेव्हा नुकतीच शाळेचं ओपनिंग होतं, हे 8वा वर्ग सुरू झाला होता.
8वा आणि मग त्याच्यानंतर 9वा, 2001ला 9वा, 8वा, 9वा, म्हणजे सुरुवातच माझ्यापासून झाली. शाळेची स्थापना आणि माझं जॉईनिंग एकच आहे. आणि तेव्हापासून मला म्हणजे मुख्याध्यापक म्हणून, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून या संस्थेत दाखवलं होतं, या शाळेवर दाखवलं होतं. तर मी 2010पर्यंत प्रभारी मुख्याध्यापक होती आणि 2010पासून मग मला इकडे परमनंट मुख्याध्यापकाचं पद मिळालं 2010पासून. पण मधला जो काळ होता म्हणजे 2000 ते 2010 आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं यावेळा. कारण कसं असते की शाळेला ग्रँट पाहिजे असेल तर आपल्या 3 वर्षाचा 10वीचा रिझल्ट द्यावा लागतो. तर त्यासाठी आम्हाला 10वीचा रिझल्ट आणि प्लस त्या पिरियडमध्ये आमची शाळा एका छोट्याशा परिसरात भरत होती, जिथे आमच्या शाळांमध्ये पंखेही नव्हते आणि फर्निचरही अगदी जेमतेम होतं. पण अशाही अवस्थेत मात्र पालकांनी विश्वास दाखवला आणि आम्ही तो रिझल्ट दिला आणि ते पोरं हळूहळू गोळा करणं, ॲडमिशन्सला जाणं आणि हे सगळे कामं, म्हणजे मुख्याध्यापक पदावरही असलं तरी पण आम्ही कधी असं कामासाठी अशी लाज नाही हे केली की आपल्याला सगळे कामं करायचे आहेत. आपल्याला फक्त आपली शाळा प्रगतीवर न्यायचं आहे, आपल्या शाळा 100% न्यायचा आहे, हाच एक उद्देश आणि हाच एक मानस आपल्यासमोर राहिला. आणि 2010पासून मग माझं परमनंट झालं. 2010पर्यंतचा थोडासा काळ जो होता तो अगदी खूप अटीतटीचा होता किंवा खूप जास्त आम्हाला प्रयत्न करावे लागले की शाळेच्या ग्रँटचे कामंही आम्ही स्वतःच करायचो. सगळे मिळून आम्ही कामं करत होतो, त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही आणि संस्थेचं सहकार्य वेळोवेळी आम्हाला लाभतच राहिलं. त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या बाबतीत कधी त्रास झालेला नाही. मॅडम, तुम्ही इतक्या वर्षापासून मुख्याध्यापिका आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य आहात. तुम्ही शाळेतील मुलांना शिकवता, तरी त्या व्यतिरिक्तही बाहेर ट्युशन क्लासेस वगैरे सुरू आहेत. तर खरोखरच ट्युशन क्लासेसची आजच्या काळात गरज आहे का? माझ्या मते तर ट्युशन क्लासची गरज नाही आहे. समजा तो विद्यार्थी रेग्युलर शाळेत येत असेल आणि रेग्युलर अटेंड करत असेल आणि प्रामाणिकपणे घरी जाऊन जेवढा झालेला पोर्शन घरी करत असेल तर त्याला ट्युशनची अजिबात गरज नाही. माझ्याकडे जेव्हाही पॅरेंट्स येतात, 10व्या वर्गाचे असो 12वीचे असो, मला ते विचारतात की मॅडम याला ट्युशन कुठे लावायचे. तर मी त्यांना सांगते अजिबात ट्युशन लावायची नाही, फक्त तुम्ही शाळेत त्याला रेग्युलर पाठवा. जर तो शाळेत रेग्युलर येत असेल आणि झालेला अभ्यास तेवढा प्रामाणिकपणे पूर्ण करत असेल, घरी जाऊन एकदा रिवाईज करत असेल, तर त्याला ट्युशनची गरज नाही. ट्युशन हे एक कमर्शियल झालं आहे, त्यांना शिकवणं आणि त्यांना अर्निंग घेणे. पण आपण शाळा हे आपण त्यांच्याकडून करून घेतो. माझ्याकडे किती विद्यार्थी असे आहेत जे ट्युशनला जातात पण त्यांना असं वाटतं की आम्ही ट्युशनला चाललो म्हणजे पास होऊ. पण हा जो चुकीचा भ्रम जो आहे हा विद्यार्थ्यांनाही आहे आणि पालकांमध्येही आहे. तर हेच एकदम चुकीचं आहे की ट्युशनला गेलं म्हणजेच आपण चांगले मार्क घेऊ, अदरवाईज घेऊ शकत नाही. पण मी हे त्यांचा हा जो विचार आहे हा खोडून काढलेला आहे. बिना ट्युशनीसुद्धा चांगला अभ्यास करूनसुद्धा मुलं पास होऊ शकतात, सध्या रेग्युलर शाळेत येत असेल तर आणि रेग्युलर अभ्यास करत असेल तर. ट्युशनची अजिबात गरज नाही, कारण मीही 10व्या वर्गाला गणितासारखा विषय शिकवते. मी सांगते की अजिबात गणिताची ट्युशन तुम्ही लावू नका. एक्स्ट्रा क्लासेस करायची मी जे शिकवते तेवढंच तुम्ही घरी जरी केलं तरीसुद्धा तुम्ही चांगल्या मार्कांनी पास व्हाल. यावर्षी 10व्या वर्गातल्या विद्यार्थिनीला मी 100%चं टार्गेट दिलं होतं माझ्या विषयाचं. तिने 97% मार्क घेतले आहे. गणितामध्ये 100पैकी 97 मार्क घेतले आहे. मॅडम, आज आपण बघतो की शिक्षण तर सर्वच मुलं घेतात, विद्यार्थी घेतात, परंतु त्यानंतर त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. तर यासोबतच रोजगाराभिमुख जर शिक्षण असलं तर ते पुढे प्रगती करू शकतील, याबद्दल आपले काय मत आहे? कारण कसं असते, केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, त्याला त्याच्यामध्ये कौशल्यही असणं गरजेचं असते. म्हणून आपण केवळ पुस्तकी ज्ञानातूनच शिकवतो असं नाही, त्यांना ऑलराऊंडर असलं पाहिजे. जसं आता कॉमर्स वगैरेमध्ये सुद्धा बऱ्याचशा फील्ड आल्या आहे, करिअर काउन्सिलिंग होतं आहे. त्यांना कसं माहिती नसते. सगळ्यात पहिले तर त्यांनी आपला गोल सेट करावा की मला काय बनायचं आहे आणि त्याच्यानुसार समजा ते लोक तशा पद्धतीने घेत असेल. बरेच छोटे मोठे ट्रेनिंग्स असतात 6-6 महिन्यांचे स्वयंरोजगारांचे. ते स्वयंरोजगारांचे त्यांनी ट्रेनिंग करावेत अशी माझी अपेक्षा आहे. केवळ ग्रॅज्युएशन झालं, कॉमर्स झालं, BCom झालं, MCom झालं तरीसुद्धा त्याच्या जोडीला काहीतरी आपलं टेक्निकल असलं पाहिजे आणि हे टेक्निकल एज्युकेशनसुद्धा त्यांनी घ्यावं. काही कोर्सेस असे आहे, आता कॉमर्ससारख्या ह्याच्यामध्ये तो स्वतःचासुद्धा जॉब सुरू करू शकतो. म्हणजे असं जरुरी नाही की त्याला एक गव्हर्मेंट नोकरीच असली पाहिजे. तो स्वतःचा टॅलीचा कोर्स करू शकतो. बॅलन्स शीट वगैरे तयार करण्याच्या ज्या आहेत, आजकाल तर सगळीकडे कम्प्युटराईज वगैरे झालं आहे आणि कॉमर्सवाल्यांना बऱ्याच फील्ड ओपन आहेत. केवळ सायन्सच घेतलं म्हणजे तो त्याचं करिअर बनेल असं नाही, तर सगळ्याच फील्डमध्ये त्याचं करिअर बनू शकते. आता करिअरच्या भरपूर वाट्या आहेत आणि स्वयंरोजगार ही आता काळाची गरज आहे. कारण सरकारी नोकऱ्यासुद्धा कमी झालेल्या आहेत. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळाली
याची गॅरंटी नाही आहे, त्याच्यामुळेच बेरोजगारी वाढली. पण विद्यार्थ्यांनी काय करावं की मला स्वतःचासुद्धा एखादा चांगला जॉब टाकता येतो का, बिझनेस करता येतो का, तर त्या बिझनेसमध्ये पडलं तर ॲटलिस्ट 15 लोकांना तो तिथे नोकरी देऊ शकतो. तर असं स्वयंरोजगाराची कल्पना समजा त्यांच्या डोक्यात आली तर बेरोजगारी जी आहे ही बेरोजगारीसुद्धा कमी होऊ शकते असं. मॅडम, आजच्या काळात शिक्षकांकडे समाज हा आदराने बघतो, तर अशावेळी समाजामध्ये शिक्षकाची भूमिका कशी असावी याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच, कारण प्रत्येकच पालकांना असं वाटत असते की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते आपल्याकडे ते जवळपास 5 ते 7 तास तो विद्यार्थी असतो. तर शिक्षकाने सुद्धा तो मुलगा माझा मुलगा आहे अशी समजा धारणा ठेवली तर मात्र निश्चितच तो त्याच्यासाठी केवळ विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे न बघता तो माझा मुलगा आहे, मला त्याला घडवायचं आहे, मला त्याला सुसंस्कृत आणि संस्कारी करायचं आहे. जर तो शिक्षक त्याला सुसंस्कृत आणि संस्कारी करेल, विद्यार्थी कधीच शिक्षकांना विसरत नसतो, त्याच्यावर उपकारच असतात. तर त्यांनी अशी अपेक्षा ठेवली की हा माझा मुलगा आहे, मला याला घडवायचाच आहे, मला याला निश्चितच चांगला एक विद्यार्थी घडवायचा, तर तो घडवू शकतो. त्यांनी केवळ कमर्शियल न बघता मात्र त्यांनी तन्मनधनाने आपल्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्याच्या अडचणी सोडवल्या तर नक्कीच तो त्याला घडू शकतो आणि घडवता येतं, हे मात्र शक्य आहे. तर शिक्षकांकडून मी एवढीच अपेक्षा करेन की तुम्हाला हे जे विद्यादानाचं काम मिळालेलं आहे हे खूप फार चांगलं काम मिळालेलं आहे, हे तुम्ही प्रामाणिकपणे करावं आणि विद्यार्थ्यांशी एकनिष्ठ राहून विद्यार्थ्यांना सुसंस्कृत आणि चांगला नागरिक घडवावं एवढीच अपेक्षा मी त्यांच्याकडून करेन. मित्रांनो, संत जगनाडे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका आणि प्राचार्य वंदना काळे यांनी आता शिक्षणावरती फारच छान आपले मत व्यक्त केलेलं आहे. त्यामध्ये शिक्षकाची भूमिका कशी असावी, त्या मुलांना विद्यार्थ्यांना तुम्ही आपलं मूल समजून त्यांना शिकवावं अशा रीतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, ET न्यूजला लाईक करा, कॉमेंट करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करावे. फार फार धन्यवाद.